नमस्कार. MPCच्या गणिताच्या टाईम अँड वर्क या टॉपिकमध्ये आपलं स्वागत आहे. टाईम म्हणजे काळ आणि वर्क म्हणजे काम. यात बेसिकली व्हेरिएशन येतं, डायरेक्टली प्रोपोर्शन आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शन, आणि त्यावरती गणितं तयार होतात. आता मार्केटमध्ये बरेच फॉर्म्युले असतात, MDH काय काय. तर त्या फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या आणि थोडंसं फिरून गणित विचारलं तर थोडी अडचण तयार होते. त्यासाठी आपण बेसपासून जाऊ आणि बेसवरतीच राहू. गणित सोडवताना सुद्धा बेसवरतीच राहू. तर यात दोन गोष्टी प्रामुख्याने येतात, एक डायरेक्टली प्रोपोर्शनल समप्रमाणात आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शन व्यस्त प्रमाणात. आता ए हा बीच्या समप्रमाणात वाढला. थोडे एक 5-10 मिनिटात थेअरी पाहू आणि त्याच्यानंतर MPSCच्या मागच्या 3-4 वर्षातले आलेले प्रॉब्लेम पाहूयात. ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी असं असतं. आणि जेव्हा आपण हा बी घेतो किंवा ए इज इक्वल टू या ठिकाणी कॉन्स्टंट करतो के आणि बी, आणि मग ए हा इकडे भागिले येतो आणि मग हा कॉन्स्टंट के उरतो. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल नसताना. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शन असताना कसं असतं, ए इन्व्हर्सली प्रोपोर्शन टू बी म्हणजे 1/b लिहितो, आणि मग इकडं हा भागिले बी आहे, इकडे जाताना गुणिले येतो, किंवा ए इज इक्वल टू मग के कॉन्स्टंट घेतो इंटू 1/b, आणि बी हा इकडे भागिले इकडे गेल्यानंतर गुणिले येतो, ए बी इज इक्वल टू के. एकंदरीत काय भेटलं आपल्याला दोन्ही ठिकाणी पाहिलं, हे डायरेक्टली प्रोपोर्शन आहे, हे इनडायरेक्टली प्रोपोर्शन आहे. हे समप्रमाणात आणि हे व्यस्त प्रमाणात. ही थेअरी शिकण्याचा फक्त एकच गोष्ट, याचा उद्देश आहे की थेअरी शिकण्याचा की गणित कसंही विचारलं तरी आपलं गणित चुकलं नाही पाहिजे. फॉर्म्युल्यावरती गणित चुकण्याची शक्यता खूप जास्त वाढते जर गणित जर फिरून विचारलं तर. आता काय आलं आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल असताना हा ए आणि बी देत दोन गोष्टी, हा ए ला भागिले बी आला, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असताना ए ला इंटू बी आला. आता हे गणितात कसं वापर होतो, आता एखादं काम करणारा 5 माणसं लागतात. समजा आता हेच गणितातलं बघू, आता विटा बांधायचं. समजा एवढे मजूर 4 दिवसात विटा बांधतात. तर हे प्रोपोर्शन कसं ठरवायचं, मजूर आहे आणि समजा 10 विटा बांधतात 4 मजूर. तर मजूर वाढले तर विटांची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. 4 मजुराच्या जागी आपण 5 मजूर केले तर ज्या विटा तयार होणार होत्या ते जास्तच होणार आहे, 10च्या जागी 12 होतील, काय होतील त्या. म्हणजे मजूर आणि तयार होणारे विटा डायरेक्टली प्रोपोर्शनल आलं. आणि मग प्रश्नात आपण काय लिहिणार, मजुराला तयार होणाऱ्या विटा इकडे भागिले येणार, ए भागिले बी असं. तेच लिहिलं, एवढे मजूर एवढ्या दिवसात काम करतात. आता मजूर वाढवले तर सपोज पहिल्यांदा काय 10 दिवस लागत होते, पण मजूर वाढवल्यानंतर दिवस काय कमी लागणार, 10 पेक्षा कमी लागणार. आणि मजूर कमी केले, कमी माणसांवरती जास्त लोड आला, मग त्यांना दिवस काय होणार, वाढणार. म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शन येणार, व्यस्त प्रमाणात. मजूर 1/, दिवस, आणि मग मजूर गुणिले आपण दिवस घेतो, मग हा कॉन्स्टंट के राहणार. इथपर्यंत कळालं, हा थेअरी पार्ट आहे. म्हणजे याचा मागचा आता फक्त तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा की आपण दोन ज्या गोष्टी त्या डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये का इनडायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये, समप्रमाणात का व्यस्त प्रमाणात आहे, हे ओळखता आलं पाहिजे. ते दोन काय ना, एक गोष्ट वाढून बघायची. इथं मजूर वाढून बघितले तर विटा काय होणार आहे, वाढणारच आहे. मजूर जास्त झालं विटा कधी पण जास्तच तयार होणार आहे ना, आपल्याकडं मनुष्यबळ जास्त झालंय, मग तयार होणार काम पण जास्त आहे, म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शन. आणि डायरेक्टली प्रोपोर्शन असताना काय करायचं, कधी पण तो गोष्ट भागाकाराला न्यायचा. का भागाकाराला न्यायचं हे आता आपण इथं पाहिलं, हे सगळं तेच पाहिलंय. आणि इनडायरेक्टली प्रोपोर्शन असताना एक गोष्ट बघायची, त्या गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होते का वाढते, ती वाढली तर दुसरी गोष्ट कमी झाली, किंवा ती कमी झाली तर दुसरी गोष्ट वाढली, असं जेव्हा आहे ते इन्व्हर्स प्रोपोर्शन, त्यावेळेस त्या दोघांचा गुणाकार घ्यायचा. आलं लक्षात? एक मिनिट. म्हणजे आता हे फक्त थिअरी झाली, एवढीच थिअरी ह्या टॉपिकमध्ये, त्याच्या पलीकडे काहीच नाही, एवढं अंडरस्टँडिंग. आणि ते पण काय,
वेगळं काही नाही, मनात विचार करायचा. एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट कमी होणार का वाढणार. जर दुसरी गोष्ट वाढणार असेल किंवा एक गोष्ट कमी झाली तर दुसरी पण गोष्ट कमी होणार असेल तर डायरेक्टली प्रपोर्शन, आणि डायरेक्टली प्रपोर्शन असताना काय होणार, ते त्यांचा भागाकार घेणार आपण फायनली. आणि एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होत असेल, जनरल विचार करून बघायचा. मजूर वाढले तर दिवस कमी होणार आहे, मजूर जास्त दिले आपण तर कमी दिवसात काम होणार आहे. जनरल कॉमन सेन्सचा विचार आहे. म्हणजे ते व्यस्त प्रमाणात झालं, आणि व्यस्त प्रमाणात असेल तर दोघांचा इथे दिल्याप्रमाणे गुणाकार करायचा. बस. किती पण फिरून गणित विचारू द्या, काही पण विचारू द्या, गणित अजिबात चुकणार नाही. आणि ह्या पद्धतीने सोडवायला मला आवडतं, कारण गणित सोडवल्याची मजा येते. ते फॉर्म्युल्यात नुसते आकडे टाकायचे त्यात एवढी मजा येत नाही. आणि जरा थोडं बाहेर विचारलं तर गणित चुकण्याची शक्यता जास्त तयार होते त्या ठिकाणी. आता मागच्या 3-4 वर्षात आलेले थोडे प्रॉब्लेम पाहूयात. ओके, कधी आलेला प्रॉब्लेम आहे, MPSC 2024 ग्रुप बी प्री 2024ला गट ब प्रिलियम आलेला आहे. 6 मजूर 4 दिवसात 96 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. एक कोणती तरी गोष्ट घेतली आपण सुरुवातीची, जी पहिली येईल तीच घ्यायची शक्यतो. मजूर लिहिले, मजूर इथे 6 मजूर आहे, 4 दिवसात आहे. आता विचार करायचा फक्त, मजूर वाढवले तर दिवस वाढतील का कमी होतील. मजूर जास्त झाले तर कमी दिवसात काम होणार आहे, आणि मजूर कमी झाले तर जास्त दिवसात काम होणार आहे. म्हणजे एकच बाजून जाऊन बघा फक्त, मजूर वाढवले तर दिवस कमी लागणार आहे. इनव्हर्सली प्रपोर्शन आहे, आणि इनव्हर्सली प्रपोर्शन असताना आपण काय करतो, गुणाकार, म्हणजे गुणिले 4 दिवस आले इथं. विटा बनवतात, 96 विटा बनवतात. आता मजूर वाढवले तर विटा काय होणार आहेत, जास्त बनवून होणार आहे, आणि मजूर कमी केले तर विटा कमी बनवून होणार आहे. म्हणून विटांचं प्रपोर्शन मजुराबरोबर काय आलं, हे मजूरच बेस मानायचं होतं. पुढं किती पण गोष्टी होऊ द्या, बेस मजूरच ठेवायचा. मजुराबरोबरच त्या गोष्टी वाढतात की कमी होतात हे तपासून पाहायचं. मजूर वाढले तर विटा वाढणार आहे, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शन, आणि डायरेक्टली प्रपोर्शन असताना ती गोष्ट आपण भागाकाराला घेतो, म्हणजे 9600 विटा बनवतात. तर 18 मजूर इज इक्वल टू, आता मजुराच्या जागी मजूर घेतले 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. दिवसाच्या जागी दिवस, 2 दिवसात किती विटा बनवतील, हे विटाच्या जागी विटा, समजा x विटा बनवतील. हे सोडवलं आता. 6 गुणिले 4 9600 इज इक्वल टू 18 गुणिले 2 भागिले x इकडे आला, 18 गुणिले 2 गुणिले 9600 भागिले 6 गुणिले 4, 6 चोक किती आलं, 6 1 6, 6 3 18, बेक बे 2 4, आणि बेक बे 9600 4800, म्हणजे 3 गुणिले 4800, 2 0 आणि 48 गुणिले 3 50 गुणिले 3 150, म्हणजे 6 गेले 144, 14400. पर्याय नंबर 4 नंबर बरोबर आहे. आता परीक्षेत हे मजूर वगैरे दिवस असं पण लिहायचं नाही. हे समजलं असेल, म्हणजे एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी कशी होते ते आपण तपासून पाहिलं. परीक्षेत ऍक्च्युअली कसं सोडवायचं, असंच मांडायचं, फक्त जे मजूर वगैरे लिहिलं होतं ते काय मांडायचं नाही. पुढचं ते दाखवतो फक्त एकदा, ते मनातल्या मनात धरायचं फक्त. 6 मजूर, 6 लिहिलं, मनातल्या मनात ह्या 6 बरोबर मजूर संख्या ही जोडलेली आपण बरं का, कारण इज इक्वल टूच्या पुढे पण पहिली क्वांटिटी जी येणार आहे ती मजुराबरोबर ठेवायची. 4 दिवसात मजूर वाढले, दिवस कमी होणार, इनव्हर्सली गुणिले 4, 9600 विटा बनवतात. मजूर वाढले, विटा वाढणार, डायरेक्टली 9600 भागाकाराला आला. तर 18 मजूर इथं 6 इथं ठेवले, तसेच 18 इथं ठेवायचे. 2 दिवस, 4 दिवस इथं, दिवस 4 बरोबर होतं, 2 दिवसाबरोबर किती x विटा बनवतात. मग
हे असं पण सोडू शकतो. मग डायरेक्ट कॅल्क्युलेशन सोडायचं फक्त मग सोडवलं तसं. कॅल्क्युलेशनचे लेक्चर पाहिले तर हा पण कॅल्क्युलेशनचा पार्ट लवकर तयार होईल. आलं लक्षात? परीक्षेत नेमकं काय मांडायचं? एवढंच मांडायचं. 6 गुणिले 4 भागिले 96. कसं 6? हे 6 बरोबर मजूर आहे, आपल्या मनातल्या मनात माहिती आहे. मजूर वाढल्यामुळे दिवस कसे होतात? मजूर वाढल्यामुळे विटा पण वाढतात. म्हणजे कोण गुणाकाराच्या बाजूने वाढवत जायचं आणि कोण भागाकाराला लिहित जायचं. हे डायरेक्टली प्रपोर्शन आणि इन्व्हर्सली प्रपोर्शन यावरती आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे. त्याच गोष्टी मांडत जायच्या. याच्या पलीकडं आता गोष्टीसारखं सोडवत आलं तर अजून उत्तम आहे. आता हे पण तसं गोष्टीसारखंच आहे, पण आता गोष्टीसारखं तर अजून उत्तम आहे. 6 मजूर आहे, 96 विटा. मजूर गेले 18, 6 18, 3 पट मजूर केले. मजूर जास्त झाले तर विटा पण काय होणार आहे? 3 पट विटा जास्त बंधन होणार आहे. 96 गुणिले 3 होणार आहे. पण हे 4 दिवस त्यांना देत होतो आपण काम करायला संधी. आता ह्या 18 जास्त मजुरांना 2च दिवस काम करतोय, म्हणजे हे 4 दिवसापेक्षा निम्मे दिवस कमी. मग ही जी विटा बांधणार आहे 96 गुणिले 3 याच्यापेक्षा काय निम्मे विटा बांधणार, म्हणजे भागिले 2 झालं. एवढं सोडवायचं. 96 भागिले 2, तोंडे 4800 गुणिले 3 14400. संपला विषय. 1 मिनिट, 15 सेकंदात उत्तर आहे. हे नाही सुचलं तर कधी कधी 6 गुणिले 3 हे डायरेक्ट 18 दिलंय, नंतर 4 दिवस त्याचे डायरेक्ट निम्मे केले म्हणून हे जमून गेलं. कधी कधी हे 3 दिवस आलं तर थोडंसं अवघड जाईल. त्याच्यापेक्षा आपल्या फॉर्म्युलानुसार इकडं फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा कोणकोणत्या प्रमाणात किती प्रमाणात बदलतंय याच्यानुसार सोडवलं. समजलं? किंवा आधी गोष्टीसारखं गेलं तरी चालतंय, काय नाही एवढं. पुढचा प्रश्न पाहू. समजून घ्या, फक्त प्रोसेस समजून घ्या. याच्यानंतर किती हजार गणित पण सोडवता येतील याच्यातनं, पण प्रोसेस काय आहे ती समजून घ्या. 4 पुरुष, काय म्हणले? 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? 4 पुरुष आहे, 4 मेल 8 दिवसात पूर्ण करतात. 8 दिवसात 8 डेज. तर 8 स्त्रिया 8 फिमेल 16 दिवसात पूर्ण करतात, 16 डेज. हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? आता याचाच अर्थ काय? 4 मेलला 8 दिवस लागतात, 8 फिमेलला 16 दिवस लागतात. आता एक तर दिवस किंवा मॅच करू. मेल आणि फिमेल यांचं प्रमाण कुणाशी किती आहे, एक मेल म्हणजे किती फिमेल आहेत किंवा एक फिमेल म्हणजे किती मेल आहेत, हे काढायला त्यांचं केलेलं काम सारख्या दिवसात आलेलं पाहिजे. आता हे 8 दिवसात काम करायला किती लागतात? 4 मेल लागतात. मग हेच जर काम 8 दिवसात स्त्रियांना संपवायचं झालं, आता 16 दिवसात संपवायला 8 फिमेल लागतात, पण 8 दिवसात संपवायचं झालं त्यांना इकडची शक्ती किती वाढवावं लागणार आहे. हे 16 दिवसात संपवायला 8 फिमेल लागतात, निम्म्याच दिवसात संपायचे, मग फिमेल किती लागणार? दुप्पट लागणार आहे, 16 फिमेल लागतील. एखादं काम बघा ना, निम्म्या दिवसात संपायला लागणारं मनुष्यबळ डबल लागणार आहे साहजिकच. आता जेव्हा मेल 8 दिवसात ते काम संपवतात तेव्हा 4 मेल संपवतात, आणि जेव्हा फिमेल तेच काम 8 दिवसात संपवतात तेव्हा 16 फिमेल संपवतात. आता सेम दिवसात ते काम संपवतात म्हणजे ते काम सेम संपवलं जातं. मग 4 मेल एकतर 8 दिवसात संपवतात किंवा 16 फिमेल एकतर 8 दिवसात संपवतात, म्हणजे 4 मेल इज इक्वल टू 16 फिमेल. हे बघा, अशा प्रकारचे गणितात एक मेल म्हणजे किती फिमेल, म्हणजे एक मेल एवढ्या दिवसात त्याची इफिशियन्सी म्हणजे फिमेलची इफिशियन्सी यांचं कंपॅरिझन करायचं, तो आकडा शोधायचा. आता इथे आपल्याला मिळालं एक मेल म्हणजे 16 फिमेल आहेत, 4 मेल म्हणजे एक मेल म्हणजे किती राहणार? 4 चोक 16, 4 फिमेल राहणार. झालं, हे महत्वाचं आहे. ही गोष्ट आपल्याला मिळालेली महत्वाची गोष्ट आहे. आता पुढं काय विचारलंय प्रश्नात? हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात संपवतील? 4 पुरुष म्हणजे 4 मेल आणि 4 स्त्रिया 4 फिमेल किती दिवसात संपवतील? आता 4 मेल आणि 4 फिमेल, पण 4 फिमेल म्हणजे काय? एक मेल आहे, मग ह्या 4 फिमेलच्या जागी आपण एक मेल टाकू शकतो, म्हणजे 4 मेल प्लस 1 मेल म्हणजे 5 मेल किती दिवसात संपवतील असं प्रश्नात विचारलंय. या परत वरती आता आपल्या त्या मागाच्या गोष्टीनुसार
आता आपल्याला काय म्हणलंय, 5 मेल किती दिवसात संपवतील हा प्रश्न राहील आपल्याला शिल्लक. आता ह्या 4 पुरुष आणि 4 स्त्रियांच्या जागी आपण 5 मेल घेणार. आता 4 मेल 8 दिवसात पूर्ण करतात. आता 4 पुरुष मांडले. पुरुष वाढवले तर दिवस वाढतील का कमी होतील? मनुष्य वाढवले, मनुष्यबळ वाढवलं तर कमी दिवसात होतील, इन्व्हर्सली प्रोपोर्शन, म्हणून गुणिले 8. तर 4 मेल येतात. आता 5 मेल गुणिले दिवस, डेज झालं. हे सोडवलं. 8 चौक 32 भागिले 5, डेज काय लागतील तेवढे 32 भागिले 5, 5 36, खाली उरले 2/5, म्हणजे 6.2/5, 4 नंबरचा पर्याय. समजलं? हे गणित तेच आहे, पहिलं होतं तसं आपलं तसंच गणित आहे. 4 मेल वाढवले तर दिवस कमी होतील, म्हणून ते गुणाकार घेतला, इनडायरेक्टली प्रोपोर्शनल. फक्त जे मेल आणि फिमेलचं प्रमाण आहे आणि 4 पुरुष व 4 स्त्रिया हे दोघांना एकत्र करायचे. मग अशा टाईपच्या गणितात कधी कधी मुलं पण येतात ते. तर 1 मेल म्हणजे किती फिमेल किंवा किती मुलं हे काढू शकतो आपण, आणि मग त्या गणितात तेच वापरायचं. आता इथं 1 मेल म्हणजे 4 फिमेल इथपर्यंत आलो, आणि मग 4 पुरुष आणि 4 स्त्रिया दिल्यात म्हणजे 5 मेल म्हणजे किती, आणि त्याच पद्धतीने सोडवलं. नसेल समजलं तर परत एकदा बघा. 4 नंबर उत्तर याचं बरोबर. कधी ग्रुप सी 2022च्या प्रिलिम आलेला प्रश्न आहे. चला सोडूयात. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर इथून पुढचं इज इक्वल टूच्या पलीकडच्या गोष्टी, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास काम करतील तर त्यांना किती दिवस लागतील? लिहिलं, एक क्वांटिटी लिहिली. 10 माणसे बेस मानलाय आता मी 10 माणसाचा, म्हणून इथं थोडं अंडरलाईन करून ठेवली. पुढची व्हरायटी काय दिली आपल्याला? 2 तास. 10 माणसे दर दिवशी 2 तास. आता माणसे वाढवली तर दर दिवशीचं काम काय करावं लागेल? तेवढंच काम करायला दर दिवशी कमी तास लागतील, बरोबर आहे. आणि माणसं कमी केली तर जास्त तास लागतील, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे. एकाच बाजूने विचार करा, एकदा कमी जास्त असा विचार करू नका, फक्त वाढून बघा. फक्त माणसे वाढवली, एक ठराविक काम आहे, माणसं वाढवली तर दररोज जर आधी तास लागत होते, दररोजच्या तासात काय येणार आहे? कमीच येणार आहे. जास्त माणसं जास्त काम करणार, त्याच्यामुळे दररोज सगळ्यांची सुट्टी पटकन होणार. म्हणजे माणसे वाढवली तर दररोज जे 2 तास काम करत होतं त्यांचं की आता कमी तास करावं लागेल. म्हणजे एक गोष्ट वाढली तर एक कमी होती, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शन, म्हणजे यांचा गुणाकार येणार 2. ह्याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात. आता माणसं वाढवली तर दिवस कमी होणार, आणि बरोबर ना, 10 माणसाची 15 माणसं केली तर 5 दिवसापेक्षा कमी दिवस लागणार, म्हणजे हे पण इनव्हर्सली, म्हणजे हे पण गुणाकारालाच येणार. तर तेच काम 2 माणसाच्या जागी माणसे गुणिले 5 तास, इथं तासाची दुसरी क्वांटिटी म्हणून गुणिले 5 तास, दिवसातून 5 तास करतील तर त्यांना किती दिवस लागतील? ही तिसरी क्वांटिटी दिवसाची मनातल्या मनात मांडलेले. नसलं सुरुवातीला समजा तर इथं 5 दिवस 2 तास 10 माणसे असं लिहू शकता, पण काही गरज नाही. मानलेले माणसे तास दिवस क्रमाने तसंच क्रमाने घेतलंय. गुणिले हे किती दिवस लागतील ते काढतोय आपण. आता ह्या 5ला हा 5 गेला, ह्या 2ला हा 2 गेला, म्हणजे हे गुणाकार इकडून भागाकार गेले, म्हणजे दिवस किती शिल्लक राहिले? 10. म्हणजे ते काम 10 दिवसात बाकीचे काय असेल त्या गोष्टी करतील. पर्याय नंबर 3 बरोबर आहे. समजलं? इनडायरेक्टली प्रोपोर्शन आहे म्हणून त्यांचा गुणाकार सेम राहणार, म्हणून गुणाकाराला गुणाकार करत राहिलो. याच्यात एखादी गोष्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल आली असती तर मी फक्त भागाकाराला मांडली असती. काही गोष्टी विचारते, MDH वगैरे काही फॉर्म्युला असतो, त्या ठराविकच गोष्टी मांडता येतात, कारण त्याच्या पलीकडची एखादी गोष्ट आली तर त्या फॉर्म्युलात मांडता येत नाही, आणि तिथपर्यंत आपण विचारच करत नाही. मग ही गोष्ट वाढली तर ही कमी होईल का वाढेल? वाढते म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली म्हणजे इकडे येऊन ते भागाकाराला येणार. किंवा ही गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होते म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे, आणि मग दुसऱ्या बाजूला भागाकाराला असेल तर इकडच्या बाजूला ती गुणाकाराला येणार. इथपर्यंत विचार करत नाही, आपण फक्त फॉर्म्युल्यात आकडे शोधायला जातो
आकडे टाकायला जातो आणि आकड्यावरून उत्तर काढायला जातो. पण हे जर बेस लक्षात ठेवला आणि बेसनुसारच प्रॅक्टिस केली तर काही दिवसांनी एकदम सहज सहज 10 माणसे 2 दिवस माणसे वाढवली, मनातल्या मनात 1 सेकंदात दिवस कमी, पटकन सुट्टी होणार ना त्यांची, दिवस कमी म्हणून गुणाकार. अशा पद्धतीने हे एकदम, आणि कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. फॉर्म्युला तरी प्रेशरमध्ये विसरतो. आता 8 मुले व 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो. आता इथंच दिले प्रत्येक पुरुषाला, आपल्याला मॅच करायला काही वेगळं वाव ठेवलं नाही, त्यांनी दिले प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो. म्हणजे पुरुष मेल इज इक्वल टू 2 चिल्ड्रन सी, हे त्यांनी ह्या वाक्यावरून कळलंय आपल्याला. आता 8 मुले व 12 तास 9 दिवसात संपवतात. 8 मुले व 12 पुरुष, 8 मुलांच्या जागी आपण काय घेऊ शकतो, आता 2 मुलांच्या जागी 1 मेल घेतोय, म्हणजे 8 मुलांच्या जागी 4 मेल घेऊ शकतो. आणि हे 12 मेल आहे, 12 पुरुष म्हणजे 12 मेल, म्हणजे 12 आणि 4 किती झाले, 16 पुरुष, 16 मेल 9 दिवसात संपवतात. आता 16 पुरुष वाढवल्यानंतर दिवस कमी होतील, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शन, म्हणजे गुणिले 9 दिवसात पूर्ण करतात. आता ह्याचा प्रश्नाचाच अर्थ झाला, 16 पुरुष ते काम 9 दिवसात पूर्ण करतात, 16 गुणिले 9, तर 12 पुरुषांना पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, इज इक्वल टू 12 पुरुष दिले इथं, किती दिवस लागतील गुणिले डेज. 12 इकडे आले, 16 9 144 भागिले 12 इज इक्वल टू डेज. 144 भागिले 12 म्हणजे 12 12 144, 12 दिवस लागतील. पर्याय नंबर 4. 52 4 आहे का, हो 4 नंबर. कळालं, इतकं सहज साधं सोपं गणित होतं. हे तर दिले प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो, म्हणजे 1 मेल इज इक्वल टू 2 फिमेल हे आलं. मग 8 मुले व 12 पुरुष दिलते. मग 8 मुले म्हणजेच काय, निम्मे फिमेल झाले, कारण 2 चिल्ड्रन निम्मे मेल झाले, 2 चिल्ड्रन म्हणून 1 मेल तयार होते, त्यांची इफिशियन्सी. म्हणजे 8 मुलांच्या जागी आपण 4 मेल घेऊ शकतो, आणि हे 12 मेल, 12 आणि 4 16, 16 मेलला 6 दिवस लागतात. म्हणजे 16 मेलला मेल वाढवले, पुरुष वाढवले तर दिवस काय होणार, कमी होणार, म्हणून इनव्हर्सली असल्यावर गुणाकार घेतोय. 9 इज इक्वल टू 12 पुरुषांना विचारले, 12 गुणिले डेज. इतकं सोपं आहे. मुले आणि पुरुष मिक्स केलं तरी पण झालं. पुढचं गणित पाहू. सलमा अर्ध्या तासामध्ये 540 शब्द टाईप करते, तर 6 मिनिटांमध्ये किती शब्द टाईप करेल. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं गुणिले 540 शब्द टाईप करते. आता मिनिटं वाढवले तर शब्द टाईप करून काय होणार आहे, जास्तच होणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शन झालं. कमी मिनिटं केले तर शब्द कमीच टाईप होणार आहे, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शन होतं. आणि जेव्हा डायरेक्टली प्रपोर्शन असतं तेव्हा इकडे येऊन ते काय होतं, भागाकाराला येतं, म्हणजे भागिले 540. हे गुणिलेचं काय अर्थ नाही तर, म्हणजे थोडक्यात 30 भागिले 540 इज इक्वल टू, आलं लक्षात. अर्ध्या तासामध्ये 540 शब्द आहे, म्हणजे हा वेळ वाढवला तर शब्द पण काय होणार आहे, वाढणार आहेत, आणि वेळ कमी केला तर शब्द पण कमी होणार आहे, म्हणून ते डायरेक्टली समप्रमाणात झालं. समप्रमाणात असल्या आपण थेरीमध्ये शिकलोय भागाकाराला आणायचं, म्हणजे 30 मिनिटं. आता ही मनातल्या मनात आपल्याला हे माहिती आहे, 30 वरती लिहिला येतो, म्हणजे हा मिनिटाचा 30 आहे. हा मनातल्या मनात हे लिहायचं नाही परीक्षेत. आणि 540 शब्द टाईप केलेले शब्द आहेत, इज इक्वल टू 6 मिनिटामध्ये. आता वरच्या बाजूला हे मिनिटं, वरच्या बाजूला म्हणजे इथं 6 मिनिटं, तर किती शब्द, हे 1 शब्द टाईप करेल असं. आणि हे इक्वेशन सोडवायला किती वेळ लागणार, असा x इकडे भागिले इकडे आणला, 6 गुणिले 540 भागिले 30 झालं. हे कॅल्क्युलेशन सोडवायचं, 0 ला 0 गेला, 3 1 3, 3 2 6, म्हणजे 2 गुणिले 54 108. पर्याय नंबर 2. 58 एक आलं, 108, सॉरी 180 नाही का, 108. पर्याय नंबर 1.
समजलं? म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनचं कसं वापर केला आपण, तसं म्हणजे गोष्टीसारखं पण सोडू शकतो, पण अजून एखादी गोष्ट वाढवल्याच्या तर गोष्टीसारख्या गोष्टी सोडवण्यात कन्फ्यूज होईल. त्याच्यापेक्षा मिनिटं वाढवले तर शब्द पण वाढणार आहेत, म्हणून डायरेक्टली म्हणून ते भागाकाराला आलं. मग अशी पुरुष वाढवले तर दिवस कमी लागत होते, म्हणजे इनडायरेक्टली होतं म्हणून ते गुणाकाराला नेत होतं आपण. असं ही बेस थिअरी आहे. प्रश्न कसा विचारा, किती फिरून विचारा, किती याच्यात व्हॅरियंट आणा, हे 540 शब्द टाईप करते, अजून आणा दररोज 2 तास काम करते, अजून आणा 6 दिवस काम करते, अजून आणा काय असतील नसतील त्याच्यातले 50 इंग्लिशचे शब्द टाईप करते, 40 मराठीचे शब्द टाईप करते, काही आणा, फक्त वेळ वाढवली का ते वाढते का कमी होते एवढा विचार करायचा, आणि त्याच्यानुसार हे असं इक्वेशन तयार करायचं आणि त्यात त्या किमती टाकत राहायच्या. झालं. आता पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो, तर तेच काम जीवन 6 दिवसात पूर्ण करतो. तर मग दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? पाईप सिस्टम. आता हे जरी टाईम आणि वर्क मध्ये असलं तरी पाईप आणि सिस्टम जे नळ टाकी आहे त्याच प्रकारे हे गणित आहे, त्याच्यामुळे आपण त्या प्रकारात पाहू. हे गणित लगेच घेणार आहे तो पण प्रकार, तो टॉपिक, त्या टॉपिकमध्ये हे गणित पाहू. एक काम पूर्ण करण्यासाठी लिहिलेला 6 दिवस लागतात, मीनाला 12 दिवस लागतात. हे पण गणित त्याच याच्यात घेऊ आपण. हे पण ते आता इथून पुढच्या दुसऱ्या टॉपिकचे गणित तयार झाले, म्हणजे ह्याच टॉपिकचे सब टॉपिक येते काम आणि वेळ. फक्त तो आपण नळ टाकी त्या पद्धतीने सोडवणार आहे, म्हणून आपण ते सेपरेट टॉपिकमध्ये ही गणित पाहूयात. नळ टाकी ह्या हेडलाईनचा एक टॉपिक ठेवू आणि पाईप आणि नळ त्यामध्ये पाहू. ओके, हे कळालं का आपलं? टाइम जो आत्ता टॉपिक पाहिला आपण, तो टाइम, वर्क, डायरेक्टली प्रपोर्शन, इनडायरेक्टली प्रपोर्शन, व्हेरिएशन. ठीक आहे. ह्या प्रकारचे अजून आपण किती पण गणित सोडू शकता, फक्त बेस विसरू नका. समप्रमाण, व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाणात असला तर गुणाकार घ्यायचा, समप्रमाणात असला तर भागाकार घ्यायचा, आणि किती पण गोष्टी होत्या त्याच्यात टाकत राहायच्या फक्त. समजलं नसलं परत एकदा बघा, कारण बेस क्लिअर झाला तरच जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील. आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू पाहिल्याबद्दल.